मित्रांनो, आपण जाणार आहे 12 ज्योतिर्लिंग यात्रेसाठी. त्यात आपण भारतातले 4 धाम आणि उत्तराखंड मधले 4 धाम पण कव्हर करणार आहे आणि नेपाळ पशुपतीनाथ मंदिरात पण जाणार आहे, अयोध्येला पण जाणार आहे. तर ह्या ट्रिपसाठी आपल्याला जवळपास 18,000 किलोमीटर अंतर कव्हर होणार आहे. तर त्यासाठी आपल्याला जवळपास 60 ते 70 दिवस लागणार आहे ह्या ट्रिपमध्ये. तर त्याची प्लॅनिंग कशी, तर मी काल जवळपास दिवसभर बसलो होतो. त्यामध्ये माझी 12,000 किलोमीटर पर्यंतच झालंय. 12,000 किलोमीटर आणि 38 दिवसात मी नागालँड पर्यंत पोहोचलेलो आहे. तिथनं अजून आपल्याकडं तिथलीच ते पूर्व दिशेचीच 8 राज्यापैकी अजून 3 राज्य बाकी आहेत. मग तिथनं बिहार, उडीसा, छत्तीसगड आणि मग साऊथची सगळी राज्य आणि गोवा असं करून आपण रिटर्न येणार आहे. तर तो पण पुढं 25 दिवसाचा प्रवास राहणार आहे. ते पण मी आज टॅली करणार आहे. तर बऱ्याच लोकांचा प्रश्न काय आहे की कधी निघणार आहे ट्रिपसाठी. तर मी सप्टेंबरच्या पहिल्या वीकमध्ये, म्हणजे सप्टेंबर 1 ते 10 दरम्यान निघण्याचा माझा प्लॅन आहे. माझे काही मी ऑनलाईन पार्सल मागवले, ते आले की मी निघणार आहे. ते आले की मी निघणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मित्रांनो फॉलो करा. खूप लांब चाललोय मी आणि खूप 18,000 किलोमीटर म्हणजे 60 दिवसासाठी चाललोय, 60 दिवसासाठी. तर आपल्याला फॉलो करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा.